नमस्कार, मी रसिका खाडे। आज आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये फिरत आहोत आणि इथे आमचे नवीन उमेदवार आम्ही भाजपतर्फे दिलेले आहोत आणि घराणेशाहीला कुठेतरी थांबवावी यासाठी हे नवीन उमेदवार भाजपकडून आलेले आहेत। आणि आत्ताच तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघताय। मागच्या 5 वर्षात मागच्या नगरसेवकांनी इथे काही काम केले दिसत नाहीये। निधी तर पूर्ण भाऊंकडून घेतलेला आहे, पण कामं तर कुठेही दिसत नाहीये। त्यामुळे लोकांनी हा विचार केला पाहिजे की आता आपल्याला विकास हवा आहे की परत ह्या काचखडगाळ्यातच राहायचं आहे आपल्याला। त्यामुळे लोकांनी ह्या आपल्या भाजपला मतरूपी आशीर्वाद द्यावा, कारण आपली भाजप सत्ता ही जर का सत्तेवर असेल तरच आपल्याला या पुढच्या योजना मिळणार आहेत। भाजप सरकारने सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे, लहान मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंतच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि लोक त्याचा लाभही घेत आहेत। आणि ही सेवा जी भाजप सरकारकडून मिळते ती अविरतपणे चालू राहावी हे असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही आहे। त्यामुळे माझी सर्व जनतेला विनंती आहे की आमच्याकडून जे उमेदवार 4 तुम्हाला दिलेले आहेत त्यांना निवडून द्यावे। त्यांना निवडूनच नाही तर प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि यावेळी पण आपली भाजपची सत्ता बसावी। महाराष्ट्रात पूर्ण आपली राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि आपले भाऊ हे भाजपचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर निधी इथं मिळणार आहे। त्यामुळे हा विचार करून, पुढचा विचार करून, भविष्याचा विचार करून लोकांनी मतदान करावे आणि एक दिवस तुम्ही त्यांच्यासाठी द्या, 15 तारखेचा निवडणुकीरूपी आशीर्वाद द्या आणि पुढचे 5 वर्ष हे लोक तुमच्यासाठी देतील आणि आम्हीही त्यांच्या पाठीशी असू। धन्यवाद।